2 दिवस आधी मोदीजी येऊन घराणेशाहीवरती बोलून गेले होते. घराणेशाही. मी कल्याणमध्ये दुसऱ्याशी गेलो, म्हटलं घराणेशाहीचा विरोध आहेच, पण कल्याणमध्ये आणि योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशाही आहे. गद्दार घराणेशाही, गद्दारी करणारी घराणेशाही आहे. आणि म्हणून इकडे केवळ मोदींच्या भाषेत, म्हणजे आता मग जे काही खासदार निवडून गेलेत आणि पालकमंत्री आहेत त्यांना भाजपनी जाहीर करावं आम्ही तिकीट देणार नाही कारण घराणेशाही आम्ही इकडेच बंद करणार. करा, हिम्मत असेल तर करा. ना राज्यसभेत पाठवणार ना विधान परिषदेत पाठवणार, कारण अशी कुजबूज येते. कारण त्यांना आता कळलंय लोकसभेत तर निवडून येऊच शकत नाही. मग मागच्या दारातनं पुन्हा तटकरे राज्यसभेत जायचा प्रयत्न करतील. मोदींनी सांगायला पाहिजे गेट आउट, मला घराणेशाही चालणार नाही. पालकमंत्री विंत्री असेल तर तू पालक आणि तुझी मुलगी घरी काय ते करा, इकडे माझ्या पक्षात स्थान नाही. करा ना, काढा घराणेशाही बाहेर. पण काहीतरी फसवत जायचं, झुलवत जायचं, ते दिवस गेले. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आलो होतो ते कडवट राष्ट्रीय हिंदुत्वासाठी.